कशान धुंदी आली ही कशान धुंदी आली काय समजना काय उमजना हा चांद नभी ही पुन्हा उभी रेशमी धुक्यान नाली आज मधुचंद्राची रात्र, हनीमूनची रात्र. हा फायनली तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय ज्याची मी लहानपणापासून वाट बघतोय ग. अय्या, तू या क्षणाची लहानपणापासून वाट बघत होतास? ए मस्करी ग, मस्करी मस्करी. पण गौऱ्या, किती हेक्टिक गेला ना रे मागचा अख्खा आठवडा. हा ना यार, ते तुझा तो खडूस बाप गौरव. गौरव नाही, प्रसाद खांडेकर. पीजे कुठचा? हे पीजे मटकुली ना मटकुली. टिंग टॉंग. आता नको गौरव, बघू दे ना यार. नको ना गौरव, बघू दे नको ना प्लीज. असं काही करतो? अय्या बाबा. बाबा बाबा काय? हा बोला बाबा. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी बाबा बोला. भंडारी. बाबा तुम्ही पण ना. मजा आली. काय काय झालं? का फोन केला? सकाळ झाली, उठा आता. पहाट झाली, चला देव उठला, चला दिवाबत्ती करा, दिवाबत्ती करा. हो बाबा, मी US ला आहे की नाही ते रात्र आहे आता. असं होतं लक्षातच राहत नाही काय त्या. बघा थंडी आहे का? थंडी. हो बाबा, खूप है ना. ते एक काम कर, तुझ्या पर्स मध्ये ना निलगिरीची बाटली ठेवली आहे, 2 थेंब ना रुमालावर टाक आणि हुंगत बस. हो बाबा. सर्दी होईल, सर्दी. कळलं का? हो बाबा. कार्टे फक्त हो बाबा बोलतेस का? कळत ना. जावई बापूंना फोन दे. बाबा आता नको. फोन दे म्हटलं ना जावई बापूंना. हो बाबा. झोपलंय म्हणून सांगतो. झोपलंय गौरव, बाबा आहेत माझे. झोपलं. मी स्पीकरवर टाक. हा बाबा बोला. हा बाबा बोला बोला बाबा. झोपलं म्हणून सांगा का? आमची पोरगी खोटी नाही बोलणार. संस्कार दिलेत तसे. आणि खरंच सांगा जावई बापू, एवढ्या लवकर खरंच झोपणारच का? बाबा तुम्ही पण नाही ना. काय शिवाली सांगत होती थंडी आहे तिकडे. हो खूप आहे, खूप. हा मग तिच्या ना पर्स मध्ये एक निलगिरीची बॉटल ठेवली आहे, तर 2 थेंब रुमालावर टाका आणि तिला वास घ्यायला द्या. काय थंडी वाजली ना की तिला सर्दी होते. मग ते अक्का हनीमून तिचं गळत असलं नाक साफ करत बसावं लागेल. तुझा बाबी येडाय काय ग? हनीमूनच्या रात्री बायकोला सर्दी बिर्दी होईल असं बोलून मूड घालवतोय ग सगळा माझा. जावई बापू, हा हनीमूनला मूड जाऊ नये म्हणूनच सांगतोय. तुम्हाला ऐकू आलं? ऐकू आलं की मी हात ठेवला तरी बोटांची फट राहते. हो ध्वनी तरंगती केवढीची फट त्यांना लागते, आहे की नाही? आणि थंडी आहे तर तिला ना मफलर मध्ये गुंडाळून ठेवा. हो हो बाबा हो. तुम्ही पण कान टोपी घाला. हो हो बाबा हो. फक्त हो हो बोलू नका. माझा विश्वास नाही, मला व्हिडिओ कॉल लावून दाखवा. बाबा माझा विश्वास नाही. व्हिडिओ कॉल बाबा असं नाही होतो बाबा. जास्त लावा. ठीक आहे ठीक आहे. अरे काय अगं, तुझा बाप येडाय का ग? अगं हनीमूनच्या रात्री मफलर आणि स्वेटर घालून कोण झोपतं ग? काळजीने सांगतात रे ते. काळजी काळजी. अरे काय लवकर चल लवकर. पटपट कर. लाव व्हिडिओ कॉल. सरक तिथे. बाबा हे बघा, आम्ही की नाही मस्त दिसतोय की नाही? सगळं घातलंय आम्ही. आता फोन ठेवू? ते घाई शर्ट उलट घातले तर नीट करा आधी. जावई बाबू साधा सुद्धा समजू नका. निलगिरीचं तेल मी डोळ्यात पण घालतो, समजलात का? आता चला करा मज्जा, करा मज्जा. काय मज्जा करा? काय मज्जा काय करा? काळजीने बोलतात ना, त्यांना असं सरळ सगळं आवडतं. काटेकोरपणा खूप आवडतो त्यांना, म्हणून बालवयात लग्न लावून दिले मुलीचं. बाबू रात अकेली है.
बुझ गए दिए आके मेरे पास मानो मेरी। बाबा बोला भंडारी बाबा बोला भंडारी बाबा बोला भंडारी बाबा बोला. काय काय झालं बाबा? शिवाली हो अगं आज चतुर्थी आहे चतुर्थी. हो हो संध्याकाळी 7:35चा मुहूर्त आहे चंद्रोदयाचा. हा हा तर बरोबर 7:35ला चंद्र बघ हो. अहो आणि बाबा नंतर उपवास सोड. बाबा पण इथे ना चंद्र उशिरा उजडतो. तिकडचा कधी पण उजाडतोय. तू भारताचा चंद्र पाळ बाबा बाबा आपण आपला चंद्र सोडायचा नाही. हो. बाबा ठेवा आता फोन ठेवा. ठेवतो तसं काय ना. झोप आली से बाबा. आ? ठेवा. ती झोप आली झोप. जाऊ बापू खरंच सांगा झोपणारच का हो? ना खरंच सांगा आता खरंच झोप आली का आम्हाला काय कळत नाही काय? बाबा कळतंय ना तुम्हाला मग ठेवा ना आता फोन. करा करा मज्जा करा मज्जा. हो हो बाबा. हे काय चाललंय असं काय मज्जा बिज्जा कसं करणार. जाऊ दे मी झोपतो जाऊ दे मी झोपतो. गौरू अरे अरे मी सॉरी बोलते ना बाबांकडून नाही. प्लीज. हे बघ मी ना हा मोबाईल सायलेंट केला. आता नाही वाजणार गौलू. अरे यार तुझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं ना हे ना. कुछ ना कहो कुछ भी ना कहो. समीर वा. बस बस बाबा. इन्स्पेक्टर राणे बोलतोय राणे. यू आर अंडर अरेस्ट. बाबा आवाज बदलून तरी फोन करायचा हो किंवा दुसऱ्या नंबर वरून तरी करा निदान. जाऊ बाबू तुम्ही कशाला फोन उचललात? ते माझं आणि शिवालीचं ठरलेली गंमत आहे. असं काय करताय? अहो गंमत करायला आम्ही आलोय ना इकडे. आम्ही आलोय की नाही? अहो मी बोललो इन्स्पेक्टर राणे बोलतो. ए, तू ठेव फोन. ठेव तू फोन. ठेव. तुझा फोन कुठे कुठे तुझा फोन कुठे? तो पण फोडणार. कुठे तुझा फोन? तू आता बोललास तो माझाच फोन होता गौरव. माझा फोन कुठे? तुझ्या नाही लागला तर तो माझ्यावर करेल. तो गौरव, हे बघ बाबू मी हा केला स्विच ऑफ. आता नाही येणार माझ्या बाबूला लाट नाही देणार कोणी. नाही देणार ना बाबूला लाट माझा. बाबू हनीमूनला आलो ना. हनीमूनला आलोय ना. शांत हो ना. लहानपणापासून ते स्वप्न होतं ग माझं. किती वाईट दिसतंय ग हे. गौरव माझ्याकडे बघ मी किती सुंदर दिसते ना. आपण इथे हनीमूनला आलोय ना. बघ ना मी किती मादक दिसते. अगं पण तुझा तो बाप मधला फोन करून डिस्टर्ब करतोय ना ग. मी शॉली बोलते माझ्या पिल्लूला. तू बोलते मी शॉली? शॉली बोलते ना. जुंबू चुकू. आय लव्ह यू. फोनच स्विच ऑफ केला. आता काय खेळ काय मजाच नाही काय यायला. हे बघ आता कोणच नाहीये इथे. फक्त तू आणि मी. ए पण नक्की दोन्ही फोन स्विच ऑफ केलेस ना ग तू? हो बाबू. आता तू नाही का माझा फोन फोडलास आणि मी आता हा फोन तुझ्या समोर बंद केला. आता ना नो डिस्टर्बन्स. फक्त तू आणि मी.
वा समीर, मी काय नाही करत आहे. गौरव डोर बेल आहे अरे. अरे आता कोण आलंय मरायला. हॅलो 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 मित्र हॅलो सर. हा. मी दत्तू. मग आय एम दत्तू. US मध्ये पण दत्तू. हो सर. झालं सगळं. कशाला आल्यास ते सांगशील. सॉरी वाजव रे. पडलेसवर कोणाचा फोन आलाय. हॅलो काय जावई बापू. अरे वा, मोबाईल स्विच ऑफ केला का. आता कळलं ना बायकोचा बाप किती खडूच आहे ते. बाबा असं काय बोलताय तुम्ही. तर लग्नाच्या दिवशी माहितीये ना शिवालीला मेसेज केला आठवतं का. तुझा खडूस बाप कधी एकदा त्याला सोडून इथून US ला हनीमूनला जातो असं झालंय. आठवतं का मेसेज केला शिवालीला. बाबा तुम्हाला कसं कळलं हे. कारण तो मेसेज ना शिवाली सोबत तुम्ही चुकून मला पण पाठवला. म्हटलं जाऊ दाखवूया जावई बापू ना बाप किती खरंच किती खडूस आहे ते. बाबा सॉरी. काय नाही कसं खडूस हा शब्द मुळात सासऱ्यासाठीच तयार झालाय. मी पण माझ्या सासऱ्याला खडूसच बोलायचो. काय माझ्या हनीमूनच्या दिवशी ना माझ्या मित्राने असं खूप छळलेलं मला. म्हटलं US ला तुमचे कुठले मित्र. म्हटलं आपणच छळूया म्हणून म्हटलं. काय आता ना करा डिस्टर्ब. आता करा मज्जा करा मज्जा. हळू हळू गौरव. अगं बाळा थोडीशी अडचण होते तुझी. तू इथे येतोस का बाळा. आम्हाला जरा भांडायचं. बस इकडे. जरा भांडून घेतो आम्ही. तुझा बाप किती महाचॅप्टर निघाला ग. काय महाचॅप्टर किती निघाला ग तो. अरे पण ते बोललेत ना आता नाही करणार म्हणाले ना फोन. नाही करणार. मग नाही करणार नाही करणार. देवा. हे घे. दत्तू बाळा हे पैसे ठेव. आता कुठलाही कॉर्डलेस लँडलाईन आला तरी यायचं नाही इथे. हा आणि तोही स्विच ऑफ करून ठेव. यस सर. सर तुमच्यासाठी फोन. तुझ्या मोबाईलवर पण फोन. हॅलो जावई बापू कॉर्डलेस पण स्विच ऑफ करणार माहिती होतं. हॉटेलला सगळ्यांचे नंबर घेतले. आता बघा सकाळी 5 वाजता तुम्हाला फोन करून उठवते की ना. अरे वा रे वा. मस्त झाला परफॉर्मन्स. दत्तू आज छान आहे. दुसऱ्या सरपंचांना त्यांना कशी वाटली ही गंमत. प्रसाद एवढा खडूस आणि चिवट बाप उभा केलास ना. हे मला असं थोड्या वेळाने एवढं इरिटेट व्हायला झालं. म्हटलं ही शिवाली फोन सायलेंटवर का नाही टाकत आहे, स्विच ऑफ का नाही करत आहे. तर त्याच्या पुढचाही तू मार्ग निवडून काढलास. खूप धमाल आली आणि एकदम फुल ऑन परफॉर्मन्स. गौरव शिवाली फारच सुंदर ग. म्हणजे कुठेही प्रसाद या ॲक्टमध्ये असा विचार करण्याची जागा नव्हती. पेस फास्ट एकदम मस्त. खूप धमाल केली आणि एन्जॉय केलं. समीर चौगुलेचे रिंगटोन पण एकदम उत्तम होते. आणि दत्तू आज मला वाटतं बनेऐवजी दत्तूने एंट्री घेतली की काय. फार सुंदर मजा आली एकंदर परफॉर्मन्स बघून. जाणून घेऊया मार्क्स. 11.5 गुण मिळालेले आहेत. क्या बात आहे. वक्रन दादा. मला नेहमी असं वाटतं विनोदाची तीच गंमत असते की आपल्याला माहीत असतं. अँटिसिपेटेड विनोद होता हा खरं तर की सासरा आता फोन करेल आणि पण तरीसुद्धा शेवटपर्यंत त्यातला एक ताजगी जिवंत ठेवणं हे ॲक्टरचंच काम असतं. त्यामुळे गौरव मागच्या आठवड्यात तू ज्या पद्धतीनं काम केलंस तू एका वेगळ्या भूमिकेत दिसलास आणि या आठवड्यात वेगळा. तर तुझं टायमिंग अफलातून आहे आणि तू खूप चांगल्या पद्धतीनं आज ते सगळं म्हणजे ते सगळं एकाच सुरातलं असलं तरीसुद्धा तू फार बेसूर होऊ दिलं नाहीस हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं. प्रसादनी आणि शिवालीनी आणि दत्तूनी तुला उत्तम साथ दिली. आमच्या समीर चौगुलेचा ध्वनी संकेत अतिशय उत्तम होता आणि मला ते बघून असं वाटलं की गाढवाच्या नाचण्याला ताशा कसाला
आणि हनुमानच्या रात्री सासरा उशाला असं ते तुमचं ते झालं. आणि भंडारीचा जो विनोद होता तो क्या बात है. मला ते आवडलं. एकंदरीतच तुमचं सगळं गुळपीठ फारच उत्तम. थँक्यू सर.